कुणेचे तपभूमीत काल पवित्र श्रावण महिनो व्हडा भक्तिभावान मनयलो। उत्सवात वांटो घेवपाक व्हडा प्रमाणात भक्त एकठांय जाल्ले। अध्यात्म आनी पर्यावरण ह्या उत्सवाचो केंद्रबिंदू आसलो। न्हंयाची, दर्याची आनी सैमाची जतनाय घेवप, उदका स्तोत्र निवळ आनी निवळ दवरपाचें आव्हान ब्रह्मेशानंद स्वामीन केलें। ह्या वेळार ताणें एकचाराचो बळिश्ठ संदेश दिलो। ही श्रावणी म्हणजे दरवर्षी जे हिंदू आहेत ते आपल्या गुरूंकडे येऊन जानवं बदलतात, आपल्या पितरांना तर्पण करतात, आपल्या वाडवडिलांची आठवण काढतात। त्याचप्रमाणे हे जे सगळे श्रावणी विधीला आलेले लोक आहेत ते दरवर्षी ही ऋषीमुनींची जी काही आम्हाला संस्कृती मिळालेली आहे त्यांच्याबद्दल आदर निर्माण करतात आणि त्यांचंही स्मरण करतात। असा हा संपूर्ण श्रावणी विधी जो आहे तो आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। गोव्यात कित्येक दशकं हा विधी जो आहे तो चालू आहे आणि आता तर हिंदू समाज जो आहे तो मोठ्या संख्येने इथं यायला लागलेला आहे। आम्हाला जागाही अपुरी पडायला लागलेली आहे। मोठ्या संख्येने हा हिंदू समाज आज आपल्या देवकृत्यांकडे, आपल्या देवकार्याकडे वळताना आम्ही पाहतो आहोत। हे सगळं श्रेय जे आहे ते मला वाटतं आमचे पूर्व जे ऋषी मुनी होऊन गेले त्यांना जातं, कारण त्यांनी जो वारसा आम्हाला दिला तो हा चालत हिंदू समाज चालवत ठेवलेला आहे। आणि या विधीच्या माध्यमातून जे काही आम्हाला दान धर्म करायचा आहे तोही या विधीमध्ये केला जातो। विशेष करून आपला जो निसर्ग आहे या निसर्गाला सांभाळण्याचं काम जे आहे ते या विधीमध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे। नदी स्वच्छ ठेवावी, सागर म्हणजे समुद्र स्वच्छ ठेवावा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी। गोव्यात महादायी नदी आहे, त्यानंतर अघनाशिनी नदी ज्याला आपण सगळेजण मांडवी किंवा जुवारी नदी असं म्हणतो, या अशा मोठ्या नद्या ज्या आहेत त्यांच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत होणे आवश्यक आहे। त्यासाठीचा प्रयत्न जो आहे हा ऋषीमुनींनी पूर्वीपासूनच हा नदीच्या तीरी, नदीच्या काठी हा विधी करण्यास सांगितलेला आहे। त्याचप्रमाणे या विधीमध्ये जसा निसर्गाचा समावेश आहे तसाच या विधीमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना कसल्याच प्रकारची इथे भेदाभेद नाही, सगळे येऊन येथे आहे सगळाच अधिकार। हिंदू समाज प्रामुख्याने सगळ्या जाती पातींचा सगळा विषय बाजूला टाकून इथे विधी करत असतो।